यांना आमदारक्या मिळण्यासाठी नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद आल्या की कार्यकर्त्यांच्या मग युत्या नाही, मग काँग्रेस राष्ट्रवादी युती नाही. युती कधी करायची तर हे खासदार होण्यासाठी. कारण रिपब्लिकन पक्षाची स्वतःच्या ताकदीवरची मतं एवढी नाहीयेत खासदार होणे इतपत. सगळ्यांशी युती झाल्याशिवाय खासदार होऊ शकत नाही. आणि मग हे खासदार बनण्यासाठी युती. आमच्यासारखे सगळे बाकीचे नेते, विजय वाकोडे असतील, बरेच नेते, सुमंतराव गायकवाड असेल, अविनाश महातेकर असेल, अर्जुन डांगळे असेल, हे सगळे तुमचे औरंगाबादचे असतील, नागपूरचे असतील, यांच्या आमदारकीच्या निवडणुका आल्या की युती करायची नाही, मग स्वबळावर लढवा. स्वबळावर लढवा. कार्यकर्ता एवढा मजबूत आहे, पैसे आहेत त्याच्याकडे, ताकद आहे, पक्षाची आपली मतं आहेत निवडून येण्यासाठी. हे धूर्त बोलले आहेत सगळे आपल्या समाजात. त्यांनी ते निवडून यावेत, त्यांच्यापेक्षा दुसऱ्याने कोणी मोठंच होऊ नये. आणि म्हणून मग आमदारकीला आणि खालच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी उभं राहायचं, स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करायचा आणि पडायचं. याच्यामध्ये धन्यता मानणारे हे आपले नेते. काँग्रेस बरोबर युती यांना चालते, राष्ट्रवादी बरोबर युती चालते. मधल्या काळामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आली केंद्रामध्ये. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्याबरोबर त्यांनी घोषणा करून टाकली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा रिव्ह्यू करू, पुनर्विलोकन करू, म्हणजे थोडक्यात घटना बदलू. आणि जो मनुवादाचा किडा जो वळवळतो हजारो वर्षापासून, ती मनुवादाची घटना पुन्हा या देशामध्ये आणायची. त्या काळामध्ये सोनिया गांधी नागपूरला आल्या होत्या 14 एप्रिलला, आणि 14 एप्रिलला दीक्षाभूमीवर त्यांनी घोषणा केली. आणि अटल बिहारी वाजपेयीला ठणकावून सांगितलं, अटल बिहारी वाजपेयी, तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदली कराल तर याद राखा, सरकार चालू देणार नाही. आम्ही आंदोलनं केली, महाराष्ट्रभर आंदोलनं केली. ज्यावेळेस काँग्रेस पक्ष बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवण्यासाठी पक्षाच्या नेत्या पुढाकार घेत आहेत, त्यावेळेस मग माझ्यासारखा कार्यकर्ता विचार करतो, पूर्वी असेल काँग्रेस जातीवादी, आज पण नाही असं मी म्हणत नाही. थोडं डोक्यातले काही लोकांच्या किडे जे आहेत ते वळवळत राहणार आहेत, ते कुठल्याही पक्षात असू दे. पण मनुवादाचा किडा जास्त बीजेपी, RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या डोक्यात जास्त वळवळत असतो, शिवसेना वगैरे. आणि आता जातीयवादाची सगळी जागा बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्र RSS न घेतलेली. लोक म्हणायचे काँग्रेसचे जळतं घर आहे, जो त्यात जाईल तो जळून खाक होईल. बाबासाहेब आंबेडकर हेही म्हटले होते की माणसानं काळानुरूप बदली व्हायला पाहिजे, त्याच्यात बदल घडवायला पाहिजे. असेल पूर्वी 100% जातीवादी काँग्रेस, पण आता ती काँग्रेसची जागा बीजेपी, शिवसेनेने घेतलेली आहे ना. आपला दुश्मन आता हा जातीयवादी पक्ष आहे की ज्या शिवसेना, बीजेपीच्या राज्यामध्ये इथे मागासवर्गीय सरपंचाच्या जागा रद्द केल्या, अॅट्रॉसिटीचे गुन्हे सगळे रद्द करून टाकले, मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नावर घरदार जाळली, नांदेडचे कितीतरी कार्यकर्ते वाघमारेपासून ते हुतात्मे झाले. मराठवाड्यानं फार विदारक अशी परिस्थिती त्या काळामध्ये पाहिली. नामांतराच्या काळामध्ये आम्ही लढाई केली, हे सगळं पाहिलं. म्हणून आम्ही विचार केला की आता रिपब्लिकन पक्षाचे जे 1760 गट पडलेले आहेत, मी सुद्धा नेता होतो, मला चंद्रकांत हंडोरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, चंद्रकांत हंडोरे गट मी करू शकलो असतो. पण समाजाचे तुकडे किती पाडायचे, किती पाडायचे, कशासाठी पाडायचे? स्वतःच्या स्वार्थासाठी. मला मोठं म्हणा म्हणून, मला समाजाला मोठं म्हणावं म्हणून समाजातला एक लचका तोडायचा आपण. असे सगळ्यांनी लचके तोडलेले आहेत समाजाचे. आणि म्हणून आम्ही विचार केला की आपल्याला गट बीट काय काढायचा नाहीये,
जर सोनिया गांधी बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवण्यासाठी जर